मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा स एव परमाणु या पाठाचा भाषाभ्यास. चला तर मग बघूया. पहिला प्रश्न जो आहे तो आहे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. अर्णवः पाकगृहात किम आनयति? अर्णवः पाकगृहात तंडुलान आनयति. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे कः परमाणु द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलम तत्वं च परमाणु. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे परमाणु सिद्धांतः केन महर्षिणा कथितः? परमाणु सिद्धांतः कणादेन महर्षिणा कथितः. त्यानंतर बघा महर्षिणा कणादेन परमाणु विषये किं प्रतिपादितम्? परमाणु द्रव्यस्य मूल कारणम् इति महर्षिणा प्रतिपादितम्. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे महर्षेः कणादस्य मतानुसारं परमाणोः व्याख्या का? जालसूर्य मरीचिस्थं यत् सूक्ष्म रजः दृश्यते तस्य षष्ठतमो भागः सः परमाणुः उच्यते इति महोदयेन महर्षिणा व्याख्या कृता. अशा प्रकारे व्याख्या त्यांनी केलेली आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न दुसरा सूचनानुसारं कृतिः कुरुतो. बघा पहिला प्रश्न काय आहे अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. पूर्वकालवाचकम् अव्ययं निष्कासयेत. काय येईल? अर्णवः जपाकुसुमं गृह्णाति प्रविशति च. त्यानंतर बघा किं दृष्टं त्वया वाच्य परिवर्तनं कुरुत. यामध्ये आपल्याला प्रयोग परिवर्तन करायचं आहे तर त्वं किं दृष्टवान असं येईल. त्यानंतर बघा वाक्यम एकवचने परिवर्तयेत. वयं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयं जानीमः. तर याचं एकवचनामध्ये परिवर्तन येईल अहं तु केवलं तस्य महाभागस्य नामधेयं जानामि. त्यानंतर बघा अहं विस्तरेण पठितुम् इच्छामि. वाक्यं लङ्लकारे परिवर्तयेत. अहं विस्तरेण पठितुम् ऐच्छम्. ऐच्छम् हे लङ्लकाराचं क्रियापद आहे. त्यानंतर बघा महाविद्यालये कणाद विषयकाणी पुस्तकानि सन्ति. एक वचनामध्ये वाक्य परिवर्तन करायचं आहे. महाविद्यालये कणाद विषयकं पुस्तकम् अस्ति. त्यानंतर बघा पुढील वाक्य पुढील प्रश्न काय आहे भवान स्वीकरोतु. भवान स्थाने त्वं योजयत. तर भवानच्या जागी आपल्याला त्वं वापरायचंय. जेव्हा आपण त्वं म्हणजे मध्यम पुरुषाचा कर्ता वापरणार त्यावेळेला काय होणार क्रियापदामध्ये पण परिवर्तन होणार. म्हणून काय होईल त्वं स्वीकुरु. त्यानंतर बघा त्वं द्रष्टुं शक्नोषि. त्वं स्थाने भवान योजयत. भवान द्रष्टुं शक्नोति. आपण काय केलं भवान वापरलं म्हणजे कर्ता बदलला. मग कर्ता जेव्हा बदलला गेला त्याच्या पुरुषामध्ये परिवर्तन झालं त्यावेळेला क्रियापदाच्या पुरुषामध्ये सुद्धा परिवर्तन होणार आहे. त्यानंतर बघा महर्षिणा परमाणोः व्याख्या कृता वाच्य परिवर्तन कुरुत. तर आता इथे काय आहे महर्षिणा परमाणोः व्याख्या कृता. तर आपल्याला यामध्ये प्रयोग परिवर्तन करायचं आहे. तर महर्षी परमाणोः व्याख्या कृतवान असं होईल. कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला त्याचं परिवर्तन करावं लागणार आहे. त्यानंतर बघा वयं महाभागस्य नामधेयं जानीमः. आता इथे सुद्धा या वाक्यात सुद्धा आपल्याला काय करायचं आहे वाच्य परिवर्तन करायचं आहे. तर काय येईल आता इथे हा जो आहे हा कर्ता जो आहे हा आहे प्रथमा विभक्तीमध्ये. तर आपल्याला त्याचं तृतीय विभक्तीमध्ये परिवर्तन करावं लागेल. अस्माभिः महाभागस्य नामधेयं ज्ञायते अशा प्रकारे. त्यानंतर बघा पुढील वाक्य आहे सम्यक उक्तम त्वया. तर याच्यामध्ये सुद्धा प्रयोग परिवर्तन आपल्याला करायचं आहे. तर काय येईल त्वं सम्यक उक्तवान. कारण काय आहे त्वया हे आहे तृतीय विभक्तीमध्ये. त्याचा आपल्याला प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता करावा लागेल आणि कर्त्यानुसार क्रियापद येईल म्हणून उक्तवान असं ते होईल. त्यानंतर बघा पुढील प्रश्न काय आहे जालरेखाचित्रं पूरयत. तर हे जे जालरेखाचित्रम आहे तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की हा जो परमाणु आहे तर तो कसा आहे बघा कणादमुनिना प्रतिपादितम् परमाणुः अतीन्द्रियः सूक्ष्मः निरवयवः नित्यः स्वयंव्यावर्तकः. आणि हेच आपल्याला या जालरेखाचित्रामध्ये लिहायचं आहे. तर काय कसं येईल बघा ते प्रश्न तिसरा जालरेखाचित्रं पूरयत. बघा यामध्ये परमाणूचं वर्णन आपल्याला करायचं आहे. स्वयंव्यावर्तकः त्यानंतर कसा आहे तो अतींद्रिय
त्यानंतर सूक्ष्म, त्यानंतर नित्य आणि निरवयव अशा प्रकारे ते येईल. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा, माध्यम भाषा उत्तरम लिखत. तर यामध्ये पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, महर्षी कणाद परमाणु विषय किम प्रतिपादितवान. तर महर्षी कणादांनी आपल्याला परमाणु विषयी काय सांगितलेलं आहे. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की परमाणु कसा आहे, तर द्रव्यस्य अंतिम घटक मूलम तत्वम च परमाणु. आणि परमाणु कसा आहे, द्रव्याचं मूल कारण आहे. तर आधी काय करायचं आहे आपल्याला, हा प्रश्न कुठल्या पाठातून घेतलेला आहे, तर स एव परमाणु या पाठातून हा प्रश्न घेतलेला आहे. मग या पाठामध्ये कशाविषयी चर्चा केलेली आहे ते सांगायचं आहे. मग महर्षी कणाद कोण होते, मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, कुठल्या ग्रंथाविषयी त्यांनी माहिती दिली आहे. तर हे त्यांचा जो ग्रंथ आहे वैशेषिक सूत्र आणि याविषयी तुम्ही सांगायचं. आणि त्यानंतर त्यांनी काय प्रतिपादन केलेलं आहे परमाणूविषयी ते थोडक्यामध्ये सांगायचं. अशा प्रकारे तुमचं या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतर बघा प्रश्न दुसरा काय आहे की तंडुलान आनय इति पिता अर्णवम किमर्थम आदिष्टवान. आणि तांदूळ आणण्यासाठी वडिलांनी अर्णवाला का सांगितलं, तर पुन्हा असंच येईल की याचा संदर्भ तुम्हाला द्यायचा आहे की हा प्रश्न जो आहे तो एव परमाणु या पाठातील असून या पाठामध्ये काय काय सांगितलं आहे की महर्षी कणादांनी जे परमाणूची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे, त्यानंतर वैशेषिक दर्शनाचं ते पुरस्कर्ते आहेत. तर हे सगळं तिथे तुम्ही सांगायचं. आणि त्यांनी कशासाठी आणायला सांगितलं होतं, कारण हा जो होता अर्णव जो होता तर त्यांनी काय केलेलं होतं, तो एक जपाकुसुम त्यांनी आणलेलं होतं. आणि तो काय करत होता की त्या मायक्रोस्कोप खाली तो त्याची रचना बघत होता. तर त्याच्यासाठी म्हणून त्याचे बाबा काय करतात की त्याला ते तांदूळ आणायला सांगतात आणि मग त्याचे सूक्ष्मकण करायला सांगतात. आणि ह्याच्यावरनं ते काय सांगतात त्याला की जग जे आहे ते असं सूक्ष्मकणांनी त्यालाच बनलेलं आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, परमाणु. सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो काय आहे, परमाणु आहे. असं साधारणतः तुम्ही उत्तर त्याचं लिहायचं आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न काय आहे, समानार्थक शब्दात लिखत. बघा पाचवा प्रश्न आहे, समानार्थक शब्दांनी लिखत. यामध्ये बघा पहिला शब्द काय आहे, कुसुमम. कुसुमम त्याचं समानार्थी काय होईल, सुमम किंवा पुष्पम. त्यानंतर दुसरा जो शब्द आहे तो आहे विश्वम. विश्वम जगत. त्यानंतर तिसरा आहे पिता. पिता या शब्दाचा समानार्थी काय होईल, तात. त्यानंतर चौथा जो आहे तो आहे नामधेयम. नामधेयम याचा समानार्थी शब्द होईल नाम किंवा आख्यातम असं सुद्धा होऊ शकतं, पण नाम असंच लिहा तुम्ही. त्यानंतर पाचवा जो आहे तो काय आहे, सूर्य. सूर्य याचा समानार्थी काय होईल, आदित्य किंवा रवी. अशा प्रकारे सूर्य, आदित्य किंवा रवी. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न 6वा तो काय आहे, विरुद्धार्थक शब्दांनी लिखत. विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. प्रश्न 6वा. तर यामध्ये बघा खाली तुम्हाला काय दिलेलं आहे, इथे ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत. विरुद्धार्थक शब्दां मंजुषातः अन्विष्य लिखत. बघा यामध्ये पहिला विरुद्धार्थी शब्द काय आहे, सत्यम. सत्यम याचा विरुद्धार्थी काय येईल, सत्यम, असत्यम.
त्यानंतर पुढचा काय आहे, स्मरसी विस्मरसी. त्यानंतर तिसरा काय आहे बघा, अनित्य, नाही तिसरा आहे बहुनी. बहुनी त्याचा विरुद्धार्थी काय आहे, अल्पानी. त्यानंतर चौथा काय आहे, अनित्य नित्य. अनित्य नित्य. त्यानंतर पाचवा आहे समान भिन्न. अशा प्रकारे. तर आपला हा 6वा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर 7वा प्रश्न काय आहे, उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखित. 7वा प्रश्न आहे, उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखित. बघा यामध्ये पहिला काय आहे प्रश्न, एतत् विश्वम निर्मितम. तर कशाने निर्माण झालेले आहे हे विश्व, एतत् विश्वम अणुभिः निर्मितम. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे बघा, द्रव्यस्य मूल कारणम. काय आहे द्रव्याचं मूल कारण, मूल कारण काय आहे, परमाणु. परमाणु द्रव्यस्य मूल कारणम. बघा अणुभ्यः सूक्ष्मतराः परमाणवः. त्यानंतर चौथा आहे रजसः षष्ठतमः भागः परमाणुः. रजसः षष्ठतमः भागः परमाणुः. तर बघा हा जो प्रश्न आहे प्रश्न 7वा तो आपल्या इथे झालेला आहे. नंतर बघा पुढील प्रश्न नामतालिकां पूरयेत. तर बघा यामध्ये पहिला दिलेला आहे शब्द ब्रह्मण. तर ब्रह्मणा ब्रह्मभ्याम ब्रह्मभिः तृतीया असे त्याचे रूप होतील. त्यानंतर वर्त्म वर्त्मनि वर्त्मानि प्रथमा. त्यानंतर ग्रावणे ग्रावभ्याम ग्रावभ्यः चतुर्थी. त्यानंतर पुढची जी तालिका आहे ती त्यामध्ये दिलेली बघा संन्यासी संन्यासिनी संन्यासिनो संन्यासीषु सप्तमी. त्यानंतर बलवंतम बलवंतौ बलवतः द्वितीया. त्यानंतर त्वचः त्वचोः त्वचा षष्ठी. त्यानंतर आता बघा पुढील प्रश्न क्रियापद तालिका पूरयेत. हा आपला शेवटचा प्रश्न आहे. यामध्ये बघा जीवती जीवतः जीवंती प्रथम पुरुष लट लकार. त्यानंतर अभाषिताः अभाषिताम अभाषध्वम मध्यम पुरुष लंग लकाराचा हा हे क्रियापद आहे. मुंचानी मुंचाव मुंचाव उत्तम पुरुष आपल्याला लोट लकारामध्ये लिहायची होती. त्यानंतर बघा स्पृहयेत स्पृहयेताम स्पृहयेयुः प्रथम पुरुष विधिलिंग लकाराची क्रियापद आहेत. त्यानंतर बघा धारयस्व धारयेथाम धारयध्वम मध्यम पुरुष लोट लकार. चिंतयै चिंतयावहै चिंतयामहे उत्तम पुरुष लोट लकार. त्यानंतर बघा तुमच्या पुस्तकामध्ये पुढे उपक्रम दिलेला आहे. पितुः महाविद्यालयं गत्वा अर्णवेन कणाद विषय कानि कानि पुस्तकानि दृष्टानि तेन पित्रासह का चर्चा कृता इत्यस्य विषय संवादं रचयेत. आता तुम्ही हा पाठ शिकलेला आहात तर त्यानंतर तुम्हाला काय सांगितलेले आहे इथे की महाविद्यालयामध्ये अर्णव जो आहे त्याच्या वडिलांच्या महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांनी कोणकोणती पुस्तकं बघितलेली असणार, त्यानंतर त्यांनी वडिलांसोबत काय चर्चा केलेली असणार, तर हा संवाद तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचा आहे. तर बघा आता इथे आपला पाठ जो आहे तर तो संपलेला आहे.
तर इथे वाक्य निर्माण कसं करायचं ते पुढे दिलेलं आहे की बालानां पंचषट्वा गणाः करणीयः, मुलांचे 5 किंवा 6 गट तुम्ही करायचे. सर्वेपी निश्चिते स्थले उपविशेयुः, आणि वेगवेगळ्या स्थानावरती निश्चित अशा स्थानावरती बसायचं. प्रतिगणम द्वौ त्रयः वा बालाः भवेयुः, आणि प्रत्येक ग्रुपमध्ये 2 किंवा 3 मुलं असायला पाहिजेत. शिक्षकः प्रतिगणम काश्चन चिटिकाः दद्यात्, आणि काय करायचं, शिक्षकांनी प्रत्येक गणामध्ये एक एक चिठ्ठी द्यायची. तासु प्रत्येकम चिटिकायामपि एकः शब्दः तेन पूर्वमेव लिखितः भवति, आधीच त्या चिठ्ठीमध्ये एक शब्द लिहिलेला असेल. तेषु शब्देषु केचन कर्तृवाचकाः, केचन कर्मवाचकाः, अन्ये केचन क्रियावाचकाश्च भवेयुः. काही शब्द कसे पाहिजे, कर्तृवाच्य, काही कर्मवाच्य आणि काही क्रियापद. बालैः तेषां शब्दानां उपयोगेन निर्दिष्टे कालावधौ वाक्यानि रचनीयानि, आणि मुलांनी काय करायचे की जो वेळ ठरवून दिलेला आहे तेवढ्या वेळामध्ये त्या शब्दांपासून वाक्य तयार करायची. सर्वे मिलित्वा वाक्यानि चिंतयेयुः तेषु अन्यतमः तानि लिखेत, आणि मग सगळ्यांनी मिळून त्याचा विचार करायचा आणि एकाने ते लिहायचं. यः गणः अधिकानि वाक्यानि रचयति तस्य जयः भवति, प्रतिवाक्यं कर्तृकर्म क्रियासहितं भवेत् इति पूर्वमेव सूचना दातव्या. आणि काय करायचं, ज्या ग्रुपनी, ज्या गटाने सगळ्यात जास्त वाक्य लिहिलेली आहेत तर ते विजयी होतील, ते विनर. आणि काय करायचं आहे की कर्ता, कर्म आणि क्रियापद हे सगळे त्या वाक्यामध्ये पाहिजे, अशा प्रकारचं वाक्य तुमचं पाहिजे. तर बघा, ही एक क्रीडा आहे. वाक्य निर्माण तुम्ही करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. तुमचे शिक्षक सुद्धा हे घेतील वर्गामध्ये, पण तुम्ही सुद्धा प्रयत्न करायचा आहे. तर आपला पाठ जो आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.